प्रथम षटक घेऊन येत आहेत ते शशिकांत वर्तक साहेब पेंडकरपाडा संघाकडून. साई दत्त मास्टर्स पेंडकरपाडा वर्सेस घोडदेव असा हा सामना. अत्यंत सुरेख मैदान, जबरदस्त प्रेक्षक वर्ग आणि या सुंदर वातावरणामध्ये हा खेळ सुरू. शशिकांत वर्तक आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन त्यांच्या समोर आहेत ते अमोल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत आणि लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढले चेंडू. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, तरी सुद्धा एक धाव पूर्ण आणि एका धावेवर चांगली सुरुवात होती ती घोडदेव संघाची. जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान, म्हणजे प्रति षटक जवळजवळ 9 धावा या गतीनं धावसंख्या उभी करायची आहे ती घोडदेव संघाला. आणि जर आपल्याला जिंकायचं असेल तर याच धावसंख्येवर अंकुश लावायचा आहे तो पेंडकरपाडा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळून काढतोय अमित, धावतोय पाहूया. एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी मनोज यांच्याकडून. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होती ती बिनबाद 2 चेंडू आणि ती धावसंख्या होती ती बिनबाद 2. पेंडकरपाडा संघाला एक संयमी गोलंदाजी करावी लागेल. वाईड नो आपल्याकडून जाणार नाही याची खबरदारी त्यांना या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि पुन्हा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. गुड रनिंग बिटवीन दिस विकेट, बिटवीन दिस टू, ॲडिंग 1 टू द स्कोर अँड द स्कोर इज 3 विदाउट लॉस आफ्टर 3 balls ऑफ द फर्स्ट ओव्हर. व्हेरी वेल स्टार्ट बाय घोडदेव. आणि पहिलं षटक खरोखर संतपणे खेळून काढणंच चांगलं असतं आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी काही अडचणींमुळे आम्हाला काही गोष्टी दिसू शकत नाहीत. आणि या ठिकाणी एक सुंदर क्षेत्ररक्षण, दरम्यान एक धाव पूर्ण. एक धाव घेण्यापासून मात्र वाचू शकलेलं नाही. दरम्यान 4 चेंडूंवर 4 धावा. एक चांगली टिचून गोलंदाजी शशिकांत वर्तक यांची. निश्चितच बऱ्याच वेळा मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले शशिकांत वर्तक, आणि ज्यावेळी शशिकांत वर्तक हे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतात खरोखरच त्यांच्या घरी सुद्धा त्यांना एक दीर्घ बहुमान मिळतो. कोणी पण हॅट्रिक मध्ये परिमल खरवा यांच्याकडे 3000 आणि बघा पेंडकरपाडा गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी. परिमल खाटवा साहेब यांच्याकडून कोणताही गोलंदाज हॅट्रिक घेतोय तर त्यासाठी रोख 3000 रुपयांचं पारितोषिक. जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून झाल्या पाहिजे दिलदार प्रेक्षकांसाठी, दात्यांसाठी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी विकेट घेण्याची संधी अजय घर त्यांच्याकडे होती, मात्र संधी चुकलेली आहे. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 6. आणि दरम्यान षटक संपलेले अत्यंत उत्कृष्ट षटक. या ठिकाणी ज्यावेळी 9चं आव्हान होतं त्यामध्ये फक्त 6 धावा देऊन निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचून ठेवलेल्या ते शशिकांत वर्तक यांनी. मात्र एखादा बळी घेण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. तरी सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारचा नो किंवा वाईड न देता 6 चेंडूवर फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि एक चांगली कामगिरी. अशीच गोलंदाजी होण्याची अपेक्षा या ठिकाणी. आणि स्वतः यष्टीरक्षणासाठी शशिकांत वर्तक. शशिकांत वर्तक हे पेंडकरपाडा संघाचे कर्णधार. बघा एक अष्टपैलू कर्णधार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शशिकांत वर्तक साहेब. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि यष्टीरक्षण या सर्व क्षेत्रात माहीर असलेले, माझ्या मते आमच्या पेंडकरपाडा संघाचे महेंद्रसिंग धोनी असं त्यांना म्हटलं तर वावगं ठरू नये. कदाचित महेंद्रसिंग धोनी कधी ओपनिंगला बॉलिंग केली नसेल पण यांनी केली. निश्चितच एक चांगलं योगदान त्यांचं. आणि एक झुंजार गोलंदाज विशाल म्हात्रे, अत्यंत वेगवान गोलंदाज, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त विकेट्स मिळवण्याचा बहुमान मिळवणारे विशाल म्हात्रे. त्यांच्या समोर आहे त्यामोल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेने संतपणे खेळून काढल्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि हा खरोखरच एक ओहो. या ठिकाणी विशाल याच्यावर निश्चित नाराज असतील त्याचे सहकारी. एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं राकेश म्हात्रे यांचं. मात्र विशाल म्हात्रे यांना तो चेंडू पिकअप करता आलेला नाही. दरम्यान धावचीतचा एक मौका गमावलेला आहे. 2 धावा मिळत आहेत घोडदेव संघासाठी. एक चांगली बातमी, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती बिनबाद 8. एक्सर ए संघनायक नंदू पाटील, एक्सर ए कॅप्टन. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता.
दात मागले पंचांजवळ, मात्र पंच दात फेटाळत आहेत. फेकी मात्र चुकीची. येथे मात्र ह्या प्रकारे क्षेत्ररक्षण जर होत राहिलं सर पेनकर पड्याचं तर नक्कीच त्याचं भुगतान भोगावं लागेल अंतिम क्षणी. एक सर एक कॅप्टन नंदू पाटील यांनी यायचं आहे. वाघवेट संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आपल्या प्लेलिस्ट आहेत माझ्याकडे, त्या घेऊन जायचे आहेत. नंदू भाऊ. धन्यवाद. या ठिकाणी पेणकरपाडा संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळताना दिसते आणि त्याचा फायदा होतो तो गोडदेव संघाला. आणि हा पुन्हा एकदा जोरदार फटका पाहूया. सीमा पार होतोय चेंडू. वेलकम बाउंड्री फॉर गोडदेव. अमोल यांना जे जीवदान दिलं त्यानंतर म्हणजे अमोल यांनी पाठीवळून पाहिलेलंच नाही की 2 चेंडूंवर दुहेरी फटके मारल्यानंतर हा चौकार आणि आपल्या संघाला अत्यंत चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलेला आहे. बिनबाद 14 अशी धावसंख्या होती ती गोडदेव संघाची. आणि आता मात्र निश्चित विचार करावा लागेल तो विशाल यांना. राईट हँडेड असून लेफ्ट हँडेड फलंदाजी करतात आणि या ठिकाणी एक चांगला चेंडू. निश्चितच या प्रकारची किचून गोलंदाजी करण्याची अपेक्षा असेल ती विशाल यांच्याकडून. आणि मी या फलंदाज सुद्धा कौतुक करेन कारण तो राईट हँडेड खेळून पुन्हा लेफ्ट हँडेड खेळतो. खरोखरच एक चांगलं कौशल्य की चेंडू पट्ट्यात घेणं नुसतं खेळणं आवश्यक नाही. विशाल यांचा पुढचा चेंडू आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण शशिकांत वर्तक यांच्याकडून. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू थोडेसे महागडे ठरल्यानंतर पुढचे 2 चेंडू मात्र अत्यंत कुशलतेने हाताळताना विशाल म्हात्रे या ठिकाणी यष्टीरक्षक तयार नव्हते. पुन्हा एकदा एक 10-15 पावलांचा रनअप राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार अपील करण्याचा प्रयत्न. मात्र एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते. प्रत्येक चेंडू एकाच थेरीने मारण्याची ही जी पद्धत काहीशी थोडीशी महागडी ठरू शकते. 3 चेंडू चांगले गेले होते मात्र नंतरचे 3 चेंडू आपल्या त्या शैलीमुळे फुकट गेले असे म्हणायला हरकत नाही. जरी एकेरी धाव जरी घेतली असती तरी धावसंख्या आज 18च्या घरात पोहोचली असती. ती 15 या धावसंख्येवर स्थिरावते. सुरुवातीचे 3 महागडे चेंडू टाकल्यानंतर मात्र विशाल म्हात्रे यांचं चांगलं प्रदर्शन. आणि या ठिकाणी आमचे बॉडी बिल्डर स्टार विनय म्हात्रे अत्यंत चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून म्हणता येईल. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक थोडंसं महागडं. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा मोजाव्या लागल्यात आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत ते संघाचा आधारस्तंभ असलेले प्रशांत वर्तक साहेब. निश्चितच हा एक गुणी गोलंदाज. अनेक वेळा मोठ्या मोठ्या मातब्बर फलंदाजांना ज्यांनी तंबूत धाडलेले असे हे नावाजलेले गोलंदाज पेणकरपाडा संघाकडून प्रशांत वर्तक साहेब. तर त्यांच्या समोर आहे ती सलामीला आलेली जोडी अमोल आणि बाळकृष्ण. ही सलामीची जोडी 2 षटकानंतर सुद्धा अबाधित. हे यश मानावं लागेल ते गोडदेव संघाचं. प्रशांत वर्तक यांचा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया त्या ठिकाणी झेल होतो का. आणि या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र 2च धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 17. एक चांगली फलंदाजी बाळकृष्ण यांची. बाळकृष्ण यांना अमोल यांची खरोखरच एक तारणहार म्हणावं लागतील अमोल यांना. आणि या ठिकाणी मात्र झेल होते का पाहूया. नाही. आणि हा फेकी सुद्धा किती. ओ तरी प्रशांत वर्तक यांचा चांगला पिकअप आणि पहिला मोरा बाद करण्यात यश येते ते पेणकरपाडा संघाला. आणि या ठिकाणी बाळकृष्ण हे आपल्या वैयक्तिक 2 धावांवर बाद झालेले आहेत.
तरी सुद्धा एक आनंद असेल तो पेंडकरपडा संघाच्या गोटात. यष्टीरक्षक शशिकांत वर्तक यांनी दीर्घकाळ धावून तो चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द केला आणि प्रशांत वर्तक यांचा एक चांगला साथ त्याला भेटलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी एक बळी मिळतोय तो पेंडकरपडा संघाला. पहिला बळी नावावर पेंडकरपडा संघाच्या. आता धावसंख्या होती ती 1-18. प्रशांत वर्तक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्यांच्या समोर पुन्हा एकदा अमोल. अमोल राईटी आहेत का लेफ्टी असा प्रश्न पडतो. दोन्ही प्रकारे ते अत्यंत लिलिया खेळू शकतात असे एक उत्कृष्ट फलंदाज अमोल. प्रशांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि पुढे आणि उद्ध्वस्त केलेला आहे. व्हॉट्स बॉलिंग, लवली बॉलिंग. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा असा गोलंदाज आहे की जो भल्या भल्यानं तंबूचा रस्ता दाखवू शकतो. यानंतर होणाऱ्या थँक्यू डीजे. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल उडवण्याचा मान या ठिकाणी आम्ही देतोय ते आगरी कोळी संघटनेचे अध्यक्ष श्री कमलेश म्हात्रे साहेब. कृपया आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देण्यासाठी पुढे यायचं आहे. धावसंख्या झालेली ती 18. चेंडू शेवटचे 3 चेंडू शिल्लक. लास्ट 3 टू गो फ्रॉम द थर्ड ओव्हर ऑफ प्रशांत वर्तक. आणि आता अमोल यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते निलेश अमोल आपले वैयक्तिक 12 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. खूप चांगली धावसंख्या उभी केली होती. निलेश पाहूया. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक स्लोवर डिलेव्हरी पण त्याला चांगल्या रीतीने खेळून काढलंय. क्षेत्ररक्षणाचं जाळं काही माझ्या लक्षात आलेलं नाही. या ठिकाणी एकच धाव व्हायला हवी होती, त्या ठिकाणी 2 धावा मोजाव्या लागत आहेत. 3 खेळाडू आपण सीमारेषेवर ठेवलेत आणि त्या ठिकाणी बराच एरिया हा धावांसाठी मोकळा ठेवल्यामुळे कदाचित या ठिकाणी चांगली दुहेरी धावसंख्या उभारता येते. धावसंख्येला चांगला आकार येतोय. धावसंख्या होती ती 20. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता, 24 धावांची आवश्यकता. 44चं आव्हान घेऊन उतरलेला आहे तो गोडदेव संघ आणि चांगला सामना करतोय तो निलेश आणि प्रमोद यांचं खातं अजून खोललेलं नाही. मात्र निलेश आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळत आहे. प्रशांत वर्तक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि अत्यंत छान अशी गोलंदाजी शशिकांत वर्तक यांच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू स्थिरावतोय. मात्र तोपर्यंत 1 धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत. या 1 धावेबरोबर धावसंख्या होती ती 21. आणि या ठिकाणी माझ्यासोबत गुणलेखकाचं काम करतोय तो मनीष. अत्यंत तज्ञ, कोणत्याही प्रकारची चूक नाही. आणि प्रशांत वर्तक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाद होतोय. वॉस अ कीपिंग बाय शशिकांत वर्तक आणि एक चांगला मोरा बाद होतोय. आणि प्रमोद हा आपलं खातंही न उघडता तंबूत परततोय. एक निराशात्मक स्थितीने तो तंबूत येतोय आणि प्रमोद याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो खंबा, षटकार आणि चौकारांचा बादशाह पंकज, लेफ्ट हँडेड बॅट्समन फ्रॉम गोडदेव. आणि प्रशांत वर्तक मी म्हटल्याप्रमाणे त्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 6 धावा देत 2 विकेट्स त्यांच्या षटका. तीन बाद 21 अशी धावसंख्या आहे ती गोडदेव संघाची. 3 षटकांती आणि जिंकण्यासाठी
आव्हान आहे ते 44 धावांचं, म्हणजे अजून 23 धावा आवश्यक आहेत त्या गोरदेव संघाला. 12 चेंडू 23 धावा, म्हणजे प्रति षटक 12चं आव्हान येऊन ठेपलेलं आहे ते गोरदेव संघाकडे. चांगली कामगिरी पेंडकरपाडा संघाची. प्रशांत वर्तक आणि शशिकांत वर्तक या दोन्ही गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. प्रशांत वर्तक यांनी धावा रोखून ठेवल्या, तर शशिकांत वर्तक यांनी चांगल्या चांगल्या मोहऱ्यांना तंबूची वाट दाखवली. खूप खूप छान कामगिरी. पण त्याचबरोबर अमोल यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अत्यंत चांगली फलंदाजी करत 12 धावा उभ्या केल्या होत्या संघासाठी, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दिस टू. विथ दिस टू द स्कोर इज 23 आफ्टर 4.1 ओव्हर. व्हेरी नाइसली बॅटिंग हिअर बाय गोरदेव प्लेयर्स. दे आर रिअली डुईंग वेल फॉर देअर टीम. आणि उमेश मात्र आपल्याला एक सुवर्ण संधी. जर आपण या षटकात 2 बळी मिळवले तर आपणास मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि जोरदार फटका. व्हॉट्स अ ब्रिलियंट शॉट अँड व्हॉट्स अ बिग वन. वेलकम 6. आणि याच गोष्टीची वाट पाहत होतो गोरदेव संघ. उत्तुंग षटकार. जबरदस्त फलंदाजी निलेश यांची. आतापर्यंत त्यांनी 11 धावा उभ्या केलेल्या आहेत. 2 दुहेरी आणि 1 षटकार. आणि जिंकण्यासाठी 10 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. उमेश मात्रे थोडेसे चिंतातुर परिस्थितीमध्ये. 1 4 5 7 8 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि या ठिकाणी मात्र एक स्वैर मारा म्हणावा लागेल. वाईड घोषित केलंय पंचांनी. दडपणात आलेले दिसत आहेत उमेश मात्रे. मात्र थोडंसं अशा वेळी आपण ज्या प्रकारे शशिकांत वर्तक किंवा प्रशांत वर्तक यांनी गोलंदाजी केली त्याप्रमाणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आपल्या संघाचं हितासाठी चांगलं असेल. तर खूप छान फलंदाजी करतायत ते निलेश आणि पंकज. आणि या ठिकाणी सेफ शॉट अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या कलाईचा उपयोग करत खेळून काढलेला आहे. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावांबरोबरच धावफलक होतोय तो 32. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. एक चांगला गुणलेखक मनीष या ठिकाणी गुणलेखनाचं काम करतोय. अचूकरित्या काम करतोय. हे अत्यंत महत्वाचं. आणि एक अकूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. आणि ज्या चुका व्हायला नको त्याच आपल्या होम ग्राउंडवर चुका करून थोडंसं प्रेक्षकांना निराश करतायत ते उमेश मात्रे. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी प्रशांत वर्तक. धावसंख्या झाली ती 33. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. रिक्वायर 11 रन्स टू विन फॉर गोरदेव. उत्कृष्ट गोलंदाजी. फुलटॉस चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षण खूपच लांबलचक. जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्या होती ती 35 सॉरी. मला मगाचपासून पडलेलं कोड क्षेत्ररक्षणाचं जे लेगच्या दिशेने लावलेलं आहे. निश्चितच आपण दुहेरी धावसंख्या मोजतोय. आणि उमेश म्हात्रे खूपच मानसिक दडपणाखाली आलेले दिसत आहेत. मात्र या ठिकाणी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. शेवटपर्यंत चेंडू ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. आणि या ठिकाणी मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून आपणास सुवर्ण संधी आहे 2000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याची. आणि परिमल खाटवा साहेब यांच्याकडून सुद्धा आपणास हॅट्रिकसाठी 3000 रुपये जिंकण्याची संधी. आणि संघाला सुद्धा सुस्थितीत नेण्याची संधी. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फटका. व्हॉट अ बिग वन. 6 ऑल द वे 6. निलेश यांची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी. आतापर्यंत 2 षटकार आणि वैयक्तिक 21 धावांवर खेळतायत निलेश
प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक झालं पाहिजे त्यांचं. वैयक्तिक 21 म्हणजे जवळजवळ निम्मी धावसंख्या एक हाती उभी करणारा सेवागच म्हणावा लागेल. आणि अत्यंत संयमी खेळ. एकच धाव घेतोय कारण आपल्याला आवश्यकताच नाही हाराकिरी करण्याची हे लक्षात आल्यानंतर एकेरी धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 42 आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. जर आपण पृथक्करण पाहिलं असेल तर पहिलं षटक अत्यंत उत्कृष्ट, दुसरं षटक थोडंसं महागडं परंतु त्यातून सावरलं होतं. तिसरं षटक मात्र चौथ्या षटकानं घोर निराशा केलेली आहे पेंडकरपाडा संघाची. अत्यंत महागडं षटक. 21 धावा मोजलेल्या आहेत 6 चेंडूत आणि संघाचं 5वं षटक घेऊन येत आहेत त्या अजय घरात. आणि खरोखरच अजय घरात हॅलो यांचा मी स्वतः सुद्धा कधी कधी सामना केलेला आहे. अत्यंत अवघड त्यांच्या चेंडूवर खेळणं. 6 चेंडूवर 6 गडी बाद करण्याची क्षमता बाळगणारे अजय घरात स्वतः संघाचं 5वं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आणि आतापर्यंत 3 बाद 42 अशी उत्कृष्ट धावसंख्या 4 षटकात उभारलेली आहे ती गोडदेव संघानं. अजय घरत एक 7-8 पावलांचा रनअप. हो उत्कृष्ट गोलंदाजी. मी म्हटलं ना यांच्या चेंडूवर खेळणं खूप अवघड. त्यांच्या रनअप कडे जाऊ नका. चेंडूचा म्हणजे टप्पा आणि वेग यांचं मिलन उत्कृष्टरित्या करण्याची क्षमता असलेला हा गुणी खेळाडू पेंडकरपाडा संघातून खेळतोय. फक्त 2 धावा शिल्लक असताना सुद्धा आय कॅन डू या वृत्तीनं एक चॅलेंज ऍक्सेप्ट करून त्यांनी स्वतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अजय घरात आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्यांच्या समोर पुन्हा एकदा निलेश. आणि हा पाहूया उंच उडालेला झेल चिपता येतो का. आणि या ठिकाणी या सामन्याची समाप्ती असं म्हणायला हरकत नाही. गोडदेव संघ विजयी होतोय. विजयी आणि पराभूत दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. निश्चितच एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोडदेव संघानं दुसऱ्यांदा फलंदाजी करताना पेंडकरपाडा संघाला 4.2 संघात चेंडूत पराभूत केलेला आहे. निश्चितच आता आपलं मनोरंजन करतील धामापूरकर साहेब. गावदेवी ब्रास बँड खरोखरच एक चांगली साथ या ठिकाणी आम्हाला देत आहेत. त्यामुळे एक लाईव्हनेस जो या सामन्यामध्ये येतोय त्यासाठी गावदेवी ब्रास बँड सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. या सामन्यासाठी सामनावीर पारितोषिक देण्यासाठी ची वेळ या ठिकाणी येते आणि या सामन्यासाठी सामनावीर निश्चितच एक उत्कृष्ट फलंदाजी करणारा निलेश गोडदेव संघाकडून सामनावीर या किताबानं या ठिकाणी त्याला गौरवण्यात येणार आहे. हॅलो 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 शशिकांत वर्तक साहेब देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया.
मैं लुट त्या ठिकाणी गया मान के दिल का कहा मैं कहीं गोडदेव आणि ओमेल या दोन्ही संघाने एक एक पंच आम्हाला द्यायचंय. बुरा ये जादू तेरी आंखों का मैं तेरा बिस्मिल हो गया गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. थँक यू. या ठिकाणी आत्ता झालेल्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी आम्ही विनंती करतोय ते श्री आत्माराम गावण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी निलेश याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन गौरवायचं आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारताना निलेश आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्याचा विनंती या ठिकाणी मी श्री आत्माराम गावण साहेब कांदळगावकर साहेब यांना करेन आणि आमच्या या विनंतीला मान देऊन आपण हा सन्मान देण्यासाठी इथं उपलब्ध राहिल्याबद्दल खूप खूप आभार. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नकुरुदेव सर्व कार्यशिव सर्वदा. श्री गणेशाला वंदन करून साईबाबाला वंदन करून कुलदेवतेला ग्रामदेवतेला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. तर आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. पेंकरपाड्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस घोडबंदर या संघाने गाजवला होता आणि आतापर्यंत बघितलं 3 सामने इथे पार पडले गेले आहेत. पहिला सामना बघितलं मालवणने जिंकला होता, दुसरा सामना उमेळमानने जिंकला होता, तिसरा सामना नुकताच बघितलं गोडदेव या संघाने जिंकलेला आहे आणि या चौथा सामना आपण समोर बघतोय एक्सर ए वर्सेस वाघबेल ही लढत आपण बघणार आहोत या मैदानावरती. नक्कीच चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नववर्ष नवहर्ष नवा दिवस नवी चेतना मनापासून एकच इच्छा सगळ्यांना ह्या चषकाच्या हार्दिक शुभेच्छा. तर कालचा दिवस बघितला आपण. काल 8 संघ मोरवा कांदरपाडा घोडबंदर कोलशेत बालकोम मीरा एक्सर बी नवगर आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे एक छानसा खेळ बघितला आपण घोडबंदर संघाने केला होता आणि तो संघ फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि आता मात्र बघितलं एक्सर ए वर्सेस वाघबील. एका बाजूने मुंबई परिसरातले संघ बघतोय, दुसऱ्या बाजूने बघितला आपण तर ठाणे पट्ट्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकंदरीत बघितलं आपण वाघबील संघालाच बघितलं तर जी लिस्ट आहे आमच्याकडे ती नक्कीच भरत गोंडले, त्याच्यानंतर हरेश्वर पाटील, दीपक पाटील, ज्ञानदेव डाकी, प्रयत्न मनेरा, सुजय म्हात्रे, मेघनाथ गोंधळे, त्याच्यानंतर बघितलं राकेश पाटील, कुंदन टोंबरे, ज्ञान पाटील, पंकज गोंधळे ही लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. बघितलं आपण वाघबील संघाच्या माध्यमातून. एक्सर ए संघ ज्या संघाच्या माध्यमातून बघितलं आपण आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. जय पाटील आणि नंदकुमार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पेंकरपाडा या गावाला कोण विसरणार आहे, कारण मागच्या वर्षी बघितलं आपण पेंकरपाडा या गावाला मित्रांनो कोण विसरणार आहे, कारण मागच्या वर्षी बघितलं आपण गुढीपाडव्याचा तो शुभ दिवस आणि त्या शुभ दिवसामध्ये बघितलं स्पर्धा पार पडली होती या मैदानावरती मित्रांनो. त्याच्यानंतर नक्कीच
ही आठवण पुन्हा एकदा यंदाच्या वर्षामध्ये ताजी होते. आज 17 तारखेचा शुभ दिवस मित्रांनो, आणि आज बघितलं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना तुम्ही बघितला असेल तर नक्कीच एक मोठी पार्टनरशिप पाहायला भेटली, आणि त्या कारणास्तव बघितलं आपण भारतीय संघ पुन्हा एकदा फॉर्ममध्ये पाहायला मिळते. शार्दूल ठाकूर द मॅन फ्रॉम पालघर, नक्कीच बघितलं आपण तर एक चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि त्याची आठवण ताजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जय पाटील आणि नंदकुमारी जोडी पाहायला मिळते. स्ट्राईकला बघितलं आपण जय, ज्याने की बराच काळ बघितला आपण एक्सर ए संघासाठी दिलेला आहे, तो खेळाडू आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नंदकुमार हा खेळाडू बघितला आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंड कडनं बघितलं आपण तर बघायचंय कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. वाघवेल संघ, जर एखादा एक्स्ट्रा प्लेअर तुमच्याकडे असेल तर प्लीज आमच्याकडे पाठवायचं आहे, विनंती करतोय तुम्हाला. बॉलर बॉलर तर मच्छिंद्र हा गोलंदाज पाहायला मिळतोय. भारत राऊत आमच्याशी जोडले जात आहेत. मागची स्पर्धा बघितला आपण मीराच्या मैदानावरती पार पडली होती आणि एकंदरीत मोरवा संघाने बघितलं प्रथम पारितोषिक पटकावलं होतं त्या मैदानावरती. त्याच्यानंतर एकंदरीत 15वी स्पर्धा आहे आपण बघितलं मागच्या वर्षापासून, परंतु ही दुसरी स्पर्धा आपण बघतोय. तर मागच्या मीराच्या नंतर बघितलं ही दुसरी स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. ग्रेट क्रिकेट, आणि मला एक आवडलं इथे की मैदान छान पाहायला मिळते. जरी पाठीमागे डिक्लेअर झोन असला भारत राऊत तरी मैदान छान, आपल्याला ग्रीनरी थोडंसं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी बघितलं छानसं बघितलं आपण तर क्लायमेट असं पाहायला मिळते. भारत राऊत जोडले जाते. भारत राऊत काय म्हणणार आहे त्या ठिकाणी? नक्कीच ज्यावेळेस पेनकरपड्या संघाचं आगमन झालं होतं आगरी समाज या सामाजिक संस्थेमध्ये, त्यावेळेस कैलास पेनकरपड्याचे संघनायक आहेत शशिकांत वर्धक यांनी मला म्हटलं होतं की राऊतसाहेब, आमचं मैदान म्हणजे वेस्ट इंडिजला तुम्हाला आल्यावर का अनुभव येईल, आणि खरोखर तसं वाटतं की जी ग्रीनरी आहे कैलास, ती ग्रीनरी खूप फायदेशीर ठरते प्रत्येक जे खास करून प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्यासाठी. मच्छिंद्र यांचा पहिला चेंडू इथे बघितला, टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून गेला होता. पंच आमच्याकडे वळत आहेत. पहिला चेंडू अवांतर धावेने भर दिला जातोय. या अवांतर धावेने बघितलं आपण एकेरी धावेवरती पोहोचतोय. बघितलं आपण या ठिकाणी एक्सर ए संघ. लगेच विराट कोहली यांची आठवण होते, कारण विराट कोहलीने पहिला चेंडू हा जो हाताळला होता क्रिकेटच्या दुनियेमध्ये तो वाईड होता आणि तो एक इतिहास करून गेला बघितला आपण तर खास करून लेदर क्रिकेटमध्ये. इथे बघितलं आपण ऑन साईडला चेंडू वळवला जातोय, सिंगल कंप्लीट केली जाते अँड दे आर मुव्हिंग फॉर 2 इयर. बघायचं आहे 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने विथ द बॅट बघितलं आपण धावा येत आहेत एक्सर ए संघासाठी. एक्सर ए संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती आणि एकंदरीत बघितलं आपण आतापर्यंत 1 चेंडू हाताळलाय मच्छिंद्रने आतापर्यंत. भारत राऊत काय म्हणायचंय? ना मच्छिंद्र ज्याप्रमाणे चांगला गोलंदाज आहे, जयला तू अनेक वर्षापासून मास्टर्स खेळताना पाहिलेला आहे आणि नक्कीच एक टॉप क्लासचा फलंदाज आहे. सुरुवात नक्कीच सिंगल डबलनं पाहायला मिळेल एक्सर ए संघाकडून, कारण हा संघ देखील एक मोठा संघ आहे. कारण हा संघ देखील आपण या संघाला देखील आपल्या आगरी सामाजिक संस्थेमध्ये मेगा फायनलमध्ये पाहिलेला आहे. कैलास पटेल हे देखील विसरता कामा नाही आहे. मागच्या वर्षाची तू आठवण करून दिली तुझ्या माहितीसाठी. मागच्या वर्षी जी पेनकरपड्याला स्पर्धा झाली होती, तू बरोबर म्हटलं होतं की गुढीपाडव्याच्या दिनानिमित्तानं ती स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये ओवला आणि दैसर हे 2 संघ फायनलमध्ये आले होते. त्याच्यामध्ये ओवला संघानं विजेतापद तसेच दैसर या संघानं उपविजेतापद पटकावलं होतं. यावेळेस क्लिंग बोर्ड यष्टी मात्र उद्ध्वस्त होते. पहिला धक्का एक्सर ए संघाला जय पाटील यांच्या स्वरूपात. नक्कीच धावसंख्या आपण 3 या ठिकाणी बघतोय. तर मित्रांनो, मगाशी बघितलं गोडदेव संघाचा सामना झाला होता, मात्र एक आठवण ताजी होते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक क्रिकेटमध्ये नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही, आणि ती आठवण येते आम्हाला
खास करून बांधास पाटलांची मित्रांनो. कारण बघितलं तर एक टेनिस क्रिकेटचा हिरा आपल्यामधून हरपला गेला आहे. त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय. मात्र बघितलं आपण 2020-2021 जर कालखंड बघितला तर 3 असे मोठे क्रिकेटर मित्रांनो, असलम शेख, त्याच्यानंतर सुधीर तांडेल आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तर खास करून भानदास पाटील, हे 3 दिग्गज खेळाडू बघितलं तर आपल्याला सोडून निघून गेले मित्रांनो. त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय. भरत राऊत. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वावर हा खास करून जी काळानं झडप घेतलेली आहे ती खरोखरच खूप दुःखाची बाब आहे. कारण असलम शेख म्हटलं तर टेनिस विश्वातील सर्वात मोठा खेळाडू आणि हा देखील आजारपणामध्ये आपण त्याचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. भरपूर जे टेनिस क्रिकेटर्स आहेत त्याने देखील असलमच्या आजारपणामध्ये भरपूर सहकार्य केलं होतं. कैलास पाटील नक्कीच बघितलं त्यांची आठवण ताजी होईल यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा मात्र 5 धावा येथे फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघितलं आपण पहिल्या षटकातील द मॅच इज बिटवीन एक्सर ए अँड वाघबिल. एक्सर एचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळतोय. हा 4था सामना इथे पाहायला मिळतोय मित्रांनो. या माहिती ग्रेट क्रिकेट, ग्रेट ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ ब्युटिफुल क्लायमेट ऑन दिस ग्राउंड हिअर. अप्रतिम जसं हवं आहे तसं प्रेक्षकांना या ठिकाणी क्लायमेट पाहायला मिळते, वातावरण पाहायला मिळते आणि क्रिकेट हे रोमांचक ठरत असताना पाहायला मिळते या मैदानावरती. नक्कीच ही स्पर्धा रंगतदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पेंकरपाड्याच्या मैदानावरती. यष्टिरक्षकच्या बघितलं आपण विकेटच्या फार जवळ पाहायला मिळतोय. पॉईंट बघितलं थोडंसं लांब पाहायला मिळते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा पाहायला मिळते. इथे बघितलं एक सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू आणि चेंडू बघितलं सरळ यष्टिरक्षकच्या हातामध्ये निघून जातोय. कमळाकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा उभारल्या आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता जय पाटील यांच्या रूपाने. नंदकुमार यांना अजूनपर्यंत खातं उघडायचं या मैदानावरती. इथे बघितलं आपण ऑन साईडला चेंडू वेगाने बघायचा आहे. डायरेक्ट हिट जर झाला तर नक्कीच खतरा होऊ शकला असता. ज्या ठिकाणावर थ्रो झाला होता त्या ठिकाणी कदाचित एक स्टंप दिसेल यात काही शंका नाही आहे. क्षेत्ररक्षकाला धाव येते. धावसंख्या पुढे सरकली जाते 6 या धावसंख्येवरती. याचबरोबर पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 पाहायला मिळते. अजूनही काही षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र आपण नक्कीच थोडासा ब्रेक घेऊया, संगीतकडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. वेलकम 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 डीजे. येस डीजे मला वाटतं थोडंसं आमच्यापासून लांब आहे. संगीतकार आमच्यापासून थोडेसे लांब आहेत. त्या कारणास्तव आम्ही कंटिन्यू करणार आहे त्या ठिकाणी. तर 6 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळत आहेत. ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर. पहिला सामना नक्कीच दैसर वर्सेस बघितला आपण मालवणी यांच्यामध्ये पार पडला. त्यामध्ये बघितलं दैसर संघाला थोडंसं बॅकफुटला जावं लागलं. दुसरा सामना आपण बघितला तर उमेळमान वर्सेस NS भाईंदर यांच्यामध्ये पार पडला. NS भाईंदर संघाला थोडंसं बॅकफुटला जावं लागलं. उमेळमान संघ जो पालघर जिल्ह्यातील संघ आहे, वसई पट्ट्यातील संघ, तो पुढे येत असताना पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर बघितलं आपण तिसरा सामना पेंकरपाडा वर्सेस गोडदेव यांच्यामध्ये पार पडला. असं वाटलं तर घरचा पेंकरपाडा संघ पुढे येईल की काय, परंतु शेवटच्या क्षणामध्ये बघितलं आपण गोडदेव संघाने बघितलं आपण विजयश्री खेचून आणली आणि आता मात्र हा 4था सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर ग्रेट ॲटमॉस्फिअर ऑन दिस ग्राउंड हिअर. आपण डाव्या बाजूला ट्रॉफीज बघितला तर अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. चमचमेत्या अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. बघायचं ही ट्रॉफी संध्याकाळी कोणाच्या घरामध्ये निघून जाते मित्रांनो. मात्र यावेळेस ज्ञान येतोय. टेनिस क्रिकेटचा एक हिरा डावऱ्या हाताने ऑन साईडला बघितलं आपण. ज्यावेळेस बघितलं चेंडू आपल्या डोक्याच्या वरून निघून जाईल त्यावेळेस बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. क्षेत्ररक्षकाच्या मार्फत धावसंख्या पुढे सरसावली जाते 7 या धावसंख्येवरती. तर 7चा आकडा आला लगेच महेंद्रसिंग धोनी यांची आठवण होते मित्रांनो. नक्कीच बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्या आठवणीसारख्या चर्चा केली जाईल, परंतु मास्टर कपवरती सुद्धा तेवढंच लक्ष आहे आपलं. लक्षात ठेवा नंदू, नक्कीच कोण विसरणार आहे नंदू. स्वतः कर्णधार म्हणून भूमिका निभावतात. एक टीम हँडलिंग कसं असायला हवं नक्कीच ते नेहमी दाखवून देतात. आणि नक्कीच बघितलं आपण सायलेंट क्रिकेटर म्हणून त्याला गणलं गेलं आहे. एक जेंटलमॅन क्रिकेटर म्हणून त्याला गणलं गेलं आहे आणि तो जेंटलमॅन क्रिकेटर आपण बघतोय तर नंदू सारखा क्रिकेटर. इथे बघितलं आपण बॅटवरती चेंडूला व्यवस्थित घेतोय. कार्पेटच्या पदाने चेंडू निघून येतोय. सिंगल इज कमिंग यार, वेल दे क्रॉस फॉर 2 यार. यस दे कमिंग फॉर 2 यार. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. सो नंदू इज ऑन द मार्क यार. नंदू बघितलं आपण फार वेळेनंतर आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाला नोंदवतोय एकंदरीत 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक पूर्ण केलं तर मच्छिंद्र यांनी, ज्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्यानंतर बघितलं ज्ञान आलाय. ज्ञानने बघितलं आपण 3 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये.
चेंडूची वाढ बघितली, त्याच्यानंतर टॅप करतोय. जो डिक्लेअर झोन आहे त्या झोन पर्यंत कदाचित चेंडूला पाठवतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. 10 या धावसंख्येवरती. बऱ्याच ठिकाणी बघितलं टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहे. नक्कीच आमचा पालघर जिल्हा म्हटलं की सफाळ आहे, ते बघितलं आगरी प्रीमियर लीग मित्रांनो सुरू आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण तर वसई फाटा येथे बघितलं एक मोठी स्पर्धा सुरू आहे. काल कृष्णा सातपुते यांचं सुद्धा आगमन झालं होतं. ओमकार देसाई यांचं सुद्धा आगमन झालं होतं. मोठे खेळाडू बघितलं आपण काल हायवे येथे उपस्थित झाले होते, खास करून बघितलं आपण वसई फाट्याच्या मैदानावरती. त्याच्यानंतर बघितलं आपण ही स्पर्धा आपण बघतोय या ठिकाणी, बघितलं आपण मास्टर कपची स्पर्धा बघतोय पेंकरपाड्याच्या मैदानावरती. ग्रेट क्रिकेट ऑन साइडला चेंडू बघितला आपण डिक्लेअर झोन मध्ये निघून जात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते जवळजवळ 11 या धावसंख्येवरती. तर मित्रांनो 11चा आकडा आला, लगेच आठवण झाली 11 नियमांची. कारण बघितलं आपण 11 वेळा बघितलं 11 असे नियम आहेत ज्यामध्ये बघितलं एखादा खेळाडू बाद होऊ शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा 11 असे नियम आहेत ज्यामध्ये बघितलं तुम्ही बाद होऊ शकता आणि ते आठवण ताजी होते बघितलं 11चा आकडा आल्यानंतर या ठिकाणी. तर ज्ञान बघितलं आपण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तर पंकज गोंधळे हा सुद्धा एक मोठा क्रिकेटर, त्यांच्या ज्ञानची आठवण होते. ओ वॉटर डिलिव्हरी. तेच तर चेंडू पाहायला मिळत आहेत. कदाचित नक्कीच बघितलं आपण तर कॅरम बॉलची कदाचित या चेंडूला बघून थोडीशी आठवण होते. धावसंख्या बघितलं आपण 12 धाव फलकावरती पाहायला मिळतात. तर मित्रांनो नक्कीच बघितलं आपण गुगली, त्याच्यानंतर बघितलं आपण कॅरम बॉल आणि दुसरा चेंडू, हे 3 चेंडू बघितलं तर क्रिकेटच्या विश्वामध्ये थोडेसे घातक मानले जातात. खास करून बघितलं गुगलीला आपण बघितलं तर 1920 पर्यंत बघितलं आपण गुगलीला बघितलं. जो गुगली आला त्याच्यानंतर बघितलं आपण तर 1900 खास करून बघितलं आपण इथे बघितलं आपण चेंडू बघितलं पाठीमागे सरसावला जातोय. त्याच्यानंतर कॅरम बॉलला बघितला आपण जो 1940-50 पर्यंत बघितला आणि त्याच्यानंतर बघितलं दुसरा चेंडू बघितला आपण जो मथाया मुरलीधर यांनी टाकला होता तो 2000च्या कालखंडामध्ये आपण मित्रांनो बघितला. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं एकंदरीत 13 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या बघितला आपण 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर थोडासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये येऊया. मी जातो या ठिकाणी भारत राऊत यांच्याकडे. तर नक्कीच कैलास मी तुला थोडंसं थांबवतोय कारण इथे व्यासपीठावर प्रमुख मान्यवर आहेत आणि त्यांचा देखील आदर सत्कार करणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य मानतोय. इथे टेनिस विश्वातील एक महान खेळाडू एकसर नगरीतील हरिराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही हार्दिक 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 स्वागत करतोय पेनकरपाडा मास्टरच्या वतीनं. वेलकम नाना, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलास पाटील तुमच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये जे 2 खेळाडू खेळत आहेत, एका साईडला नंदू पाटील वयो वर्ष 46 आणि एका साईडला कमलाकर भोईर वयो वर्ष 62. तर वयाची मर्यादा जर तू कैलास या दोघांमध्ये पाहिली तर भरपूर मोठा डिफरन्स पाहायला मिळतोय. मात्र नंदू पाटील यांना चांगला पार्टनर मित्रमाने मैदानाच्या आतमध्ये आहे कमलाकर भोईर. कारण पहा ज्या धावा आतापर्यंत आलेल्या आहेत ते जास्तीत जास्त धावा या धावून आलेल्या आहेत. आणि काय स्टॅमिना आहे, काय स्टॅमिना आहे पहा. जवळपास वयोवर्ष 62 आणि या वयोवर्ष 62 वयामध्ये इतकी रनिंग कमलाकर भोईर यांच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आम्ही अतिथी कक्षाकडे येतोय. सावजीभाई यांचं देखील स्वागत करतोय. वेलकम सावजीभाई, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मास्टर्स क्रिकेटमधला एक किस्सा कैलास तुला देखील मी सांगतोय कमलाकर भोईर यांच्याबद्दल. कारण असा एकमेव क्रिकेटपटू, जास्त वय असलेला असा एकमेव क्रिकेटपटू कमलाकर भोईर आहे ज्यानं एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना मालवणी संघाच्या अगेन्स्ट तो षटकार एकसरच्या मैदानावर मारला होता. नक्कीच उम्र बचपन का लेकिन दिल बिलकुल बचपन का आणि ती आठवण ताजी होते. इथे मात्र बघितला ओ वॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. ज्या क्षणी चेंडूचा टप्पा पडला ते सरळ चेंडू निघून जातो एस्टरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. ही खासियत आहे कुंदन यांची, ही खासियत आहे मी म्हणेन वाघबिलची आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची या ठिकाणी. मात्र बघितलं आपण योगेश भाई यांचा देखील इथे सन्मान केला जातो. वेलकम योगेशजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या या व्यासपीठावर. तर नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण 3ऱ्या षटकाचा सामना आपण बघतोय. वाघवेल संघ क्षेत्ररक्षण करतोय. इथे मात्र लाफ करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये येतोय. काय चेंडू यावेळेस इमारतीच्या बाहेर जाईल का? यस, चेंडू दणदण करून बाहेर निघून जातोय. चौकारासाठी चौकार येतोय आणि बघितलं पहिला चौकार पाहायला मिळतोय एकसर संघाच्या माध्यमातून. वेलकम डीजे. कॅच कर नाही तर मागच थांब ना.
तर नक्कीच चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाते. बघितलं 18 या धावसंख्येत पहिला चौकार येतोय नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून. मगाशी बघितलं डबल आणि बघितलं सिंगलच्या रूपाने त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या त्या. त्याच्यानंतर आता मात्र चौकार येतोय अँड ही इज ऑन द फायर हिअर ऑन दिस ग्राउंड हिअर. अप्रतिम क्रिकेट मित्रांनो. तर बरेचसे बघितलं प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहेत मित्रांनो, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओमकार गावड असतील, यशवी ठाकूर असतील, नवनाथ पाटील असतील, जिशांत असतील, त्याच्यानंतर प्रेम कांबळे असतील, आशिष शिंदे, थँक फॉर जॉईनिंग अस. आम्हाला जॉईन केल्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो यूट्यूबच्या माध्यमातून. अजून बरेचसे प्रेक्षक आहेत इथे. बघितलं आपण ऑन साईडला चेंडू बघितला आपण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ट्रायव्हल होतोय. 2 धावा येतील का? येस, दे कमिंग फॉर 2 हिअर. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि नाहक प्रयत्न म्हणायला हरकत नाहीये. बाद होतोय फलंदाज. चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाकडे. वेलकम डीजे. थांबवतो आम्ही तुम्हाला. इथे आम्ही सन्मानित करतोय आज 22 गावांना एकत्र आणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या समाजाचा एकोपा आज एकजुटीने पुढे आणलेले आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. खरोखरच आगरी समाज एकत्र आणला, आगरी समाजाचा एकोपा आपण आज जोपासला त्याबद्दल आपलं शतश आभार. त्यानंतर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे आमचे सर्वांचे लाडके सचिव भगवनाथ पाटील यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. भगवनाथ पाटील धन्यवाद भगवनाथा. आणि स्पर्धा कुठेही असू द्या, आपल्या समाजाची व्यक्तिरेखा, आपल्या समाजाचे सर्व पदाधिकारी नेहमी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये हजर राहत आहेत. तर वेलकम दादा, तुझं देखील हार्दिक स्वागत. आणि लगेचच वळतोय आम्ही या चालू सामन्याच्या दिशेने. मायक्रोफोनवर आहेत टेनिस विश्वातील एक बुलंद आवाज कैलास पाटील. नक्कीच भारत राऊत 20 धावा इथे पूर्ण होत आहेत. अजूनही बघितलं मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. तर आमचे जवळचे मित्र या ठिकाणी उमेदमाल गावातील या ठिकाणी बघितलं आपण पंकज पाटील आम्हाला स्कोरिंगमध्ये हेल्प करतायत, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. उमेदमाल म्हटलं की नक्कीच त्यांचं गाव आपल्याला आठवतोय, त्यांची ती स्पर्धा आपल्याला आठवते. नक्कीच बऱ्याचशा चर्चा कराव्या लागतील यात काही शंका नाही. मात्र तो संघ या ठिकाणी बघितला आपण खेळायला ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुन्हा एकदा त्याच्याविषयी चर्चा होईल काही शंका नाही. धावसंख्या 20 पाहायला मिळते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत कुंदन यांच्या गोलंदाजीमधला. तर वाघबिल संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. एक्सर ए संघ बघितलं फलंदाजी करतोय. ओ बघितला आपण चेंडू पायावरती होता आणि चांगल्या फलंदाजाला एक चांगला चेंडू म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. कारण बघितलं आपण विजय ठाकूर मागच्या वर्षी बघितलं आपण तर मला वाटतं 90च्या पेक्षा जास्त धावा या खेळाडूच्या नावावरती होत्या आणि त्या कारणाचं बघितलं मी म्हणेन चांगला चेंडू हाताळलाय या गोलंदाजाने. तर 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकांतर धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा बघितल्या, दुसऱ्या षटकामध्ये बघितलं आपण 7 धावा बघितल्या, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा बघितल्या. अजूनही बघितलं आपण तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल याच्यावरती चर्चा केली जाईल. मात्र आपण ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. यस मला वाटतं डीजे ऑपरेटर आहेत ते थोडेसे मला वाटतं मेन ऑपरेटर बाहेर गेलेले आहेत त्या कारणास्तव पुन्हा एकदा भारत राऊत आणि आम्ही कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही आम्ही मी म्हणे शानने क्रिकेटला खेळतो. त्याचं कारण एक आहे, कारण ह्या मास्टर कपचा इतिहास आहे मी म्हणेन भारत राऊत यांनी लिहिला मित्रांनो. तर नक्कीच भारत राऊत तुमच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद कैलास पाटील. मात्र नक्कीच 7 ते 6 धावा या प्रतिषटकामागे आल्या असतील तर यावेळेस नक्कीच थोडंसं गेरअप व्हावं लागेल हा माझा सल्ला असेल एक्सर संघाला. आणि तो होईलच, कारण आपण जो समोरचा फलंदाज पाहताय तर विजय आहे आणि विजयच्या बॅटमधून तो अनेकदा मोठमोठे फटके पाहिलेले आहेत. नक्कीच यावेळेस देखील त्या फटक्यांची अपेक्षा असेल संघ नायकाला. स्ट्राईक अँडला विजय गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहताय तो म्हणजे प्रयत्न. यावेळेस ऑन साईडला खेळतो स्क्वॅलेग डीपमध्ये शतरक्षक आहे तो वेगाने पुढे येतो चेंडूला फील्ड करण्यासाठी. सिंगलला डबलमध्ये लगेच कन्वर्ट केलं जातं. याचं कारण की स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची आहे. ज्याप्रमाणे धावसंख्या आहे कैलास पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर
7 तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 ही धावसंख्या थोडीशी वाढायला हवी, कारण दुपारचं सत्र सुरू आहे. हवेचा ओघ देखील मोठ्या प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये वाहत आहे आणि त्यानुसार 50+ आसपास एक टार्गेट समोर ठेवायला हवं वाघवेल संघाचे. हे नक्कीच प्रयत्न असतील एक्सर एस संघाचा प्रयत्न. एक टीचर्स आहेत इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आणि मग कराटेचे टीचर्स आहेत, चांगल्या प्रकारे कराटे शिकवत आहेत ते मुलांना. क्या बात आहे, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र व्हेरिएशन करताना दिशा मात्र भरकटतायत. वाईटचा इशारा पंचांचा, अवांतर धाव नक्कीच मिळेल. कैलास दुपारचं सत्र सुरू आहे. मैदान देखील आपण पाहिलं तर पूर्णतः जर आपण पाहिलं मागची साईड जर पाहिलं आपण पॉईंट आणि स्क्वेअर लेग जर पाहिलं पूर्ण एसटीच्या मागे तर पूर्ण डिक्लेरेशन झोन आहे. मात्र या मैदानामध्ये मॅक्झिमम किती धावा अपेक्षित असायला हव्या कैलास पाटील? नक्कीच बघितलं कालपासून तो या ठिकाणी उपस्थित दाखवलेले आहे. मात्र बघितलं आपण जेवढ्या धावा जास्त होतील तेवढ्या मेमणीने समाधानकारक ठरतील मेमणीने एक्सर ए संघासाठी. कदाचित मला वाटतं बघितलं आपण 55 ते 60 धावांपर्यंत पोहोचायला हवं एक्सर ए या संघाने. धावांची गती बघितलं आपण जवळजवळ 24 धावा फरकावरती पाहायला मिळतात. मात्र वाघबिलचा संघ हा सुद्धा एक मोठा संघ गणला जातोय. बऱ्याच वेळा इतिहास घडवलाय त्यांच्या खेळाडूने मेमणीनं आणि इतिहास तुझ्याकडे आहे भरत राऊत. नाही, वाघवीळ म्हटलं तर 2019 आणि 20 या ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली होती, पहिली स्पर्धा आपण ओला या नगरीमध्ये पाहिली होती. वाईटचा इशारा पंचचा. त्यानंतर लगेच आपण बालखुंग नगरीमध्ये गेलो होतो. त्यावेळेस याच वाघवीळ संघानं विजेतापद पटकावलं होतं. हे देखील विसरता कामा नये. गणेश मनेरा प्रयत्न आहे त्यांच्यामध्ये आणि नारायण सारखे खेळाडू त्यांच्या संघामध्ये अवेलेबल आहे. त्या कारणाचं ह्या संघाविषयी म्हणायचं गेलं तर एक रफ अँड टफ, त्यानंतर म्हणायचं तर गोंधळे म्हणून देखील त्या संघामध्ये आहेत. त्यामुळे ह्या संघाची जर आखणी पाहिली, खेळण्याची जर पद्धत जर पाहिली आपण तर खूप मोठी बॅटिंग लाईनअप या संघामध्ये आहे वाघवीळ या संघामध्ये. त्या कारणास्तव नक्कीच 50+ व्हायलाच हव्या, तर नक्कीच एक रफ अँड टफ सामना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लाईन टॉप पासून भरकटताना गोलंदाज प्रयत्न, धावसंख्या पुढे निघते. या अवंतरच्या स्वरूपात धावा धापकावं लागल्या जात आहेत. त्यामुळे 26 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. 23 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये एक्सर ए संघ खेळतोय. एक्सर ए म्हटलं तर नंदू पाटील, एक्सर ए म्हटलं तर पप्पू म्हात्रे आणि एक्सर ए म्हटलं तर एकच चांगलं आयोजन. ह्या गोष्टी आहेत एक्सर एच्या. कैलास तू देखील असतो त्या स्पर्धेला. याचं एक वेगळं खास करून कौतुक करेन मी नंदू पाटील आणि कंपनीचा. सर्वांचा सपोर्ट असतो नंदू म्हणतोय मला त्या स्पर्धेसाठी. मात्र खरोखरच अप्रतिम आयोजन असतं, कारण मंडप देखील चांगल्या रीतीने तिथे बांधण्यात येत असतात आणि ट्रॉफीज देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे आपण पाहत असतो नेहमी सातत्याने. आणि मास्टर्स क्रिकेटमध्ये काय दाखवले, मास्टर्स क्रिकेट कैलास आहे. या मास्टर्स क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण कॅश देत नाही आहे, मात्र ज्या ट्रॉफीज आहेत, जे आयोजक आहे 22 गावं जी स्पर्धा आयोजित करतायत, त्या 22 गावांचं मी कौतुक या कारणास्तव करेल की 22 गावांमध्ये चांगल्या प्रकारे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास पाटील, नक्कीच मास्टर क्रिकेटमध्ये जास्त पैसा नाही आहे, परंतु खरं क्रिकेट आहे, रिअल क्रिकेट आहे. नो फिक्सिंग आणि नो मिक्सिंग वाला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. इथे बघितलं आपण चेंडू ऑन साईडला वळवला जातोय. पुढे आले होते डान्सिंग दंड पिच आले होते यावेळेस विजय ठाकूर. मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. 30 या धावसंख्या धावा आहेत. 30 षटक मार्गस्थ आहे. चौथं सामना सुरू आहे वाघबेळ वर्सेस एक्सर ए यांच्यामध्ये आणि एक्सर ए संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर, ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर. बरेचसे प्रेक्षक या पिंकरपाड्याच्या स्पर्धेसाठी जोडले गेले होते मित्रांनो. तर सकाळपासून जर आपण चर्चा केली, इथे बघितलं आपण चेंडू बघितला आपण तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळला जातोय, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रशः कव्हर करतोय. धावांची गती पुढे सरकली जाते 31 या धावसंख्येवरती. 31 इज अ स्कोर ऑफ एक्सर एयर. शेवटचा चेंडू. तर आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेत. आपण बघितलं तर जय पाटील ज्याने की 2 धावेचं योगदान दिलं. नंदूने बघितलं 11 धावांचं योगदान, त्याच्यामध्ये एक चौकार बघितला आपण. कमलाकरला बघितलं आपण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 5 धावा त्यांनी दिल्या होत्या. विजय ठाकूर महत्त्वपूर्ण खेळाडू अजूनपर्यंत उपस्थित आहे, जो खेळाडू बघितला तर जवळजवळ 8 या धावसंख्येवरती खेळतोय आणि कुमार यांना अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे या विकेटवरती. ग्रेट क्रिकेट. चेंडूची वाढ बघितली, त्याच्यानंतर बघितलं आपण तर स्वीपर कव्हर दिशेमध्ये चेंडूला खेळतोय फलंदाज. 2 धावा येतील यात काही शंका नाही आहे. कव्हर करत बघितलं आपण, बघता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावेने बघितलं आपण
शेवटच्या चेंडूवरती 34 वरती नेऊन ठेवतोय बघितलं आपण फलंदाज आपल्या संघाला. कुमार बघितलं 3 धावांनी खातं उघडतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4th इयर. चौथ्या षटकाची समाप्ती होते आणि चौथ्या षटकांत धावसंख्या 34 आपल्याला का फलकावरती पाहायला मिळते. मात्र प्रयत्न बघितला आपण तर 13 धावा खर्च करतो या षटकामध्ये. शेवटचं षटक अजूनपर्यंत बाकी आहे. 6 चेंडूमध्ये भारत राऊत किती धावा यायला हव्या? कैलास 4 षटकं पूर्ण झालेले आहेत आणि 34 धावा या स्कोरबोर्ड लावलेल्या आहेत. ॲज अ कॉमेंटेटर एक माझं वैयक्तिक मत मी मांडतोय. कैलास मॅक्झिमम मी तर म्हणे 10 ते 15 धावा ह्या 6 चेंडूमध्ये जर एक्सर संघानं काढल्या तर नक्कीच सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण वाघवीळ संघाला देखील कमी लेखता कामा नाही आहे. प्रकाश देखील एक चांगला फलंदाज आहे. डॉक्टर देखील आहेत त्या संघामध्ये तुम्हाला खेळामध्ये प्लेइंग 11मध्ये. त्या कारणास्तव मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की या संघाची बांधणी खूप मजबूत आहे वाघवेळ या संघाची आणि त्या कारणास्तव 50+ ही धावसंख्या भरपूर महत्त्वाची ठरेल या मैदानाच्या आतमध्ये. मात्र एक्सर या संघाविषयी म्हणायचं गेलं तर जेणेकरून माझ्याकडे जी माहिती येते या संघाची तर सराव तितकासा नाही आहे या संघाचा. सुरुवातीलाच हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि कुमारबद्दल नक्कीच मी म्हणेल 2019 आणि 20चं वर्ष कुमार दिसला नव्हता प्लेइंग 11मध्ये. बिजी शेड्यूल होतंच कुमारचं. मात्र 2021 पदार्पण कुमारचं आणि कॅब आहे पदार्पण देखील असं झालेलं आहे. तर जवळपास 5व्या क्रमवारीवर या खेळाडूचा वापर एक्सर संघ करतोय. हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच एक्सर हे म्हटलं की कुमार यांची आठवण ताजे होते. त्याच्यानंतर बघितलं आपण इथे टॅप करण्याचा प्रयत्न. थोडासा अंडरआर्म पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. लो राहणारा चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन चेंडू गावठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर भुसभुस सपाट चेंडू थोडासा पाहायला मिळतोय आणि चेंडू बघितला आपण पाठीमागे निघून जातोय. धावसंख्या थांबलेली आहे बघितला 34 या धावसंख्येत 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधला वाघबील संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय आणि यावेळेस एक्सर ए संघ क्षेत्ररक्षण फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे बघितलं कहीं पर निगाह है कहीं पर निशाणा पाहायला मिळतोय. खेळायचं होतं या ठिकाणी वाशीला. चेंडू निघून जातोय काशीला. या ठिकाणी धावांची गती हळूहळू पुढे सरसावली जाते बघितलं आपण 35 या धावसंख्येवरती. 35 लेगबायच्या रूपाने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन. तर नक्कीच जसा उल्लेख केला भरतराव तुम्ही जणू काय आपण वेस्ट इंडिजला आलोय की काय असं वाटतंय. आणि तसंच क्लायमेट थोडंसं पाहायला मिळतंय. कारण बघितलं आपण तर सावली छान पद्धतीने पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं हिरवळ सुद्धा मध्ये मध्ये पाहायला मिळते. प्लेन ग्राउंड थोडंसं वैशिष्ट्य पाठीमागे जरी डिक्लेअर असलं तरी प्लेन ग्राउंड हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जाईल. एकी धावेचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरसावली जाते बघितलं 36 या धावसंख्येवरती. अजूनही बघितलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील? काय 45 काय 40 की काय 50 पर्यंत पोहोचेल या ठिकाणी एक्सर ए संघ याच्यावरती नजर असणार आहे. खास करून बघितलं आपण तर वाघबीळ या संघाची. तर मित्रांनो बरेचसे आमचे युट्यूबचे चाहते सुद्धा जोडले गेले आहेत. इथे बघितलं ऑन साइडला याच फटक्याची अपेक्षा करत होते एक्सरचे खेळाडू आणि तो फटका येतोय. टाइम इज मनी टाइम इज वेल. षटकार येतोय. वेलकम. षटकार आणि धावसंख्या पुढे सरकली जाते 42 या धावसंख्येकडे. अजूनही बघितलं आपण 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय 2 चेंडूमध्ये 2 लगातार षटकार येतील का? एखादा षटकार येईल का? मॅच नक्कीच रोमांचक ठरेल यात काही शंका नाही आहे. कारण दुसरा पार्ट अजूनपर्यंत बाकी आहे. दुसरं चॅनल अजूनपर्यंत बाकी आहे. वाघबील संघ ज्यावेळेस फलंदाजीला उतरेल त्यावेळेस खरी कसरत निर्माण होईल काही शंका नाही मित्रांनो. तर नक्कीच बरेचसे प्रेक्षक जोडले गेले होते. संकेत पाटील यांनी सुद्धा बघितलं आपण शुभेच्छा दिल्या होत्या स्पर्धेतला. त्याच्यानंतर नहुष म्हात्रे सचिन बगाडे संदीप मोरे हे सुद्धा जोडले गेले होते. इथे बघितलं आपण पुन्हा एकदा चेंडू लॉफ केला जातोय आणि इथे मात्र बघितलं आपण गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. जणू काय वाटलं तर हा षटकार असेल की काय परंतु बघितलं आपण झेलचीच्या रूपाने गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. विजय ठाकूर यांनी तमाम काम पूर्ण केलंय. जवळजवळ 9 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. 9 चेंडूमध्ये 1 षटकार पाहायला भेटलेला आहे. 3 डबलच्या रूपाने धावा पाहायला भेटल्या. 3 सिंगलच्या रूपाने धावा पाहायला भेटल्या. एकंदर 15 धावांची खेळी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून आणि एक्सर ए संघ पोहोचतोय 42 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकारासाठी राकेश यांच्यासाठी पारितोषिक लावलं जाते हरिराम पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं. षटकार मारा
500 रुपये मिळवा. एक चेंडू शिल्लक आहे आणि नक्कीच बघितलं त्यांचेच चिरंजीव मला वाटतं बघितलं आपण मैदानावरती पाहायला मिळत आहेत ते राकेश बघितलं आपण तर हरिराम ज्याने की बघितलं एक काळ टेनिस क्रिकेट गाजवला होता त्याचेच चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात. बघितलं आपण मैदानावरती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलं पिता आणि पुत्र बऱ्याच वेळा बघितलं आपण एकाच मैदानावर सुद्धा आपण बघितलेत मित्रांनो आणि नक्कीच ती आठवण होते बघितलं या क्रिकेटच्या माध्यमातून. इथे बघितलं आपण चेंडू टप्पा पडल्यानंतर पाठीमागे निघून जातो डॉटच्या रूपाने चेंडू निघून जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 42 या धावसंख्येवरती 42 धावा पूर्ण होत आहेत. 43 धावांचं आव्हान आहे बघायचं आहे 43 धावेमध्ये काय घडते काय बिघडते. मात्र ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊया. वेलकम डीजे. धन्यवाद ब्रासबँड पथक. लगेचच आम्ही वळतोय नाणेफेकीच्या दिशेने. मालवणी संघाचा संघनायक हेलो हेलो मालवणी संघाचे संघनायक आणि उमेदमान संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मालवणी मास्टर्स रवींद्र पाटील आणि उमेदमान मास्टर्स जयप्रकाश जेबी आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचं आहे. वो लफ्ज भी है बातें कही है फिर दरमियाँ क्यों रुकी रुकी कह भी न पाए रह भी न पाए क्यों बेवजह है ये जिंदगी. तुम में हम है हम में तुम हो तुमसे हम है हमसे तुम हो किस्मतों से मिलते हैं दो दिल यहाँ हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. खुश नसीब है वो जिनको है मिली ये बहार जिंदगी में हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ तुम अगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ. चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ तुम अगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ. जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम नवा. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मित्रा. लगेचच आम्ही वळतोय दुसऱ्या फेरीच्या दिशेनं आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने सर्वांच्या माहितीसाठी जे संघनायक आहेत जे विजेते संघनायक आहेत त्यांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील जे सर्व सामने होतील ते सर्व सामने हे 4-4 षटकांचे राहतील. ही सूचना आम्ही तुम्हाला अगोदरच देऊन ठेवतोय. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. त्यामध्ये 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही. आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 35चा गोलंदाज वापरता येणार नाहीये. तर लगेच आम्ही वळतोय दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या दिशेनं. पहिल्याच्या सामन्याची नाणेफेक इथे केली जात आहे मालवणी आणि उमेदमान या दोन संघांदरम्यान आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
ह्या नगरीचे स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्माननीय मोहनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. उमेला मास्टर्स जेबी मित्र वर आहे, ऊन आहे खाली. मोहनजी म्हात्रे साहेब स्थानिक नगरसेवक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दुसऱ्या फेरीला पहिलाच सामना आपण पाहत आहेत. मालवणी आणि उमेदमाण या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचा अधिकृत तो कॉइन आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे एका साईडला आगरी तर एका साईडला कोळी. बॅट बोललेला आहे, चालेल. बॅट आणि बॉल हा हे देखील ऑप्शन आहे. समोर येते ती म्हणजेच बॅट. मालवणी संघ नाणेफेक जिंकते. 4 षटकांचा सामना असेल बाबूबाई आणि 4 गोलंदाज. 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाहीये. आपला निर्णय कळवायचा आहे मालवणी मास्टर्स. धन्यवाद सर. आणि लगेचच वळतोय आम्ही या पुढील सामन्याच्या दिशेनं. एकसर म्हटलं तर नक्कीच मोठमोठे क्रिकेटपट्टू या एकसर नगरीनं दिलेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वाला. त्यामध्ये मी जय पाटील यांचं देखील नाव घेईल, हरराम पाटील यांचं देखील मी नाव घेईल. आणि आज आपण पाहताय तर एकसर मास्टर्स या संघाविषयी म्हणायचं गेलं तर एक चेहरा खास करून पाहायला मिळते ते म्हणजेच नरू हा देखील एक खेळाडू त्या संघामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर विजय ठाकूर, नंदू आहे, नंदू पाटील स्वतः आहेत, राकेश पाटील, कमलाकर भोईर पहा. त्यानंतर जय म्हटलं ते एक अष्टपैलू खेळाडू कैलास पाटील. एकसर संघाचा धावसंख्या समोर ठेवलेली आहे एकसर संघानं ती म्हणजेच 43. वाघवीळ संघाला देखील कमी लेखता कामा नये कारण या संघामध्ये देखील बॅटिंग ऑर्डर जर पाहिले आपण तर खोलवर आहे. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत फलंदाज आहे तो म्हणजेच नारायण आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत प्रयत्न. भरत आहे का? भरत पाटील, भरत गोंदले आहेत. नारायण 2018 17-18 तो काळ माझा अजूनही आठवते. या खेळाडूनं गाजवला होता. नारायण म्हटलं तर हार्दिक फलंदाज. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके या खेळाडूच्या बॅटमधून मी पाहिलेले आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये. कैलास पाटील आणि तोच खेळाडू तुम्हाला स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय. नारायण गोलंदाजी पॉईंटवर कमलाकर भोईर एक अनुभवी गोलंदाज. पहिल्या चेंडू सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केल्या गेल्या चेंडूला पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे तात्या त्या दिशेने आहेत. रमाकांत एकच धाव सुरुवात करतोय आपल्या खेळीला. बॅटनं पहिली धाव वाघवीळ या संघाच्या खात्यामध्ये नोंदवली जात आहे. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत खेळली जाणारी ही मास्टरची स्पर्धा मित्रांनो 2021 मधली ही आपण दुसरी स्पर्धा पाहतोय. तर आपण जो मागचा काही काळ जो कोरोनाच्या महामारीनं आपल्याला काही स्पर्धा थांबवाव्या लागल्या होत्या त्या दिशेने आपण वळालो तर ही जवळपास आपली 15वी स्पर्धा आहे. कारण राहिलेल्या 8 स्पर्धा अगोदर आपण क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतरच पुढील स्पर्धेचा विचार केला जाणार आहे. आगरी समाज मी सातत्याने हेच म्हणतोय की आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फक्त क्रिकेट खेळलं जात नाही तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत आणि नक्कीच याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तत्पूर्वी मी या चालू सामन्याच्या दिशेने वळतोय. जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या विनंती करतोय मी प्रत्येक संघ नायकाला. यावेळेस ऑन साइड खेळून काढतोय. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. थोडंसं मिसफील्ड दुसऱ्या स्पेअरमध्ये चेंडू उचलतोय. तत्पूर्वी या काही मिली सेकंदाचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज येतात. या 2 धावा दोन्ही संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 3. काही प्रस्थापित कार्य जर आपण पाहिले आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तर वधूवर मेळावा हे काम आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेला करायचं आहे. त्या वधूवर मेळाव्यासाठी आपल्याला आर्थिक मदत करायची आहे आणि हे कार्य प्रस्थापित आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेस फिरून खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू जर पाहिला आपण तर गुडलेनवर थोडासा टॉस झाला होता. हा चेंडू अधळला गेला तो पॅडवर. लेगबायचा इशारा होतोय. 1 संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 4. त्यानंतर संस्थेमार्फत आगरी समाजातील मुळी यांचा बायोडोटा घेऊन त्यांची लग्न जमवण्याचं
प्रयत्न देखील आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे. हे देखील कार्य प्रस्थापित आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं. त्यानंतर आगरी कोळी समाजातील होतकरू व गुणी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान हा आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतून केला जात आहे. असे अनेक कार्य आहेत. आगरी कोळी समाज एकत्र येऊन संपूर्ण समाजामध्ये एकोपा व एकजूट निर्माण करणं हे सर्वात मोठं कार्य आज हाती घेतलेलं आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच किती रे सर 4 ना. व्हाईटचा इशारा तो 5 धावा या धावफलकावर लागले जात आहेत. प्रशांत थँक्यू. स्ट्राईक पंच आपण पाहत आहेत उमेदमान मास्टर्स खेळाडू प्रशांत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहत आहेत गोडदेवचे आहेत. यावेळेस लफ करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. हा अनुभव आहे कमलाकर भोईर. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की वयोवर्ष 62 आणि 62 वर्ष म्हटलं तर 40 ते 45 वर्षाचा मित्रा कैलास हा अनुभव असेल क्रिकेटचा. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर एक दर्जेदार गोलंदाजी करताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसतोय एकसर नगरीचा. कमलाकर भोईर सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस सुपाप डिलिव्हरी कौतुक करेन मी. लागोपाठचे 2 चेंडू 2 बिंदी पाहायला मिळतात. 2 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. चांगल्या प्रकारे जखडून ठेवलेला आहे प्रयत्न. लेफ्ट हँड फलंदाज आहे डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि हवेची थोडीशी साथ या खेळाडूला आहे या मैदानावर. यावेळेस पुढे येतोय फ्रंटला येतोय चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र गडी बाद एक धक्का दिला जातो एकसर वाघवीड या संघाला एकसर या संघाकडून. थँक्यू विजय. पहा सर्व प्रकारचं वाद्य आहे. काय अपेक्षा असेल कधी तुम्हाला ब्रास बँड हवा असेल ब्रास बँड आमच्याकडे अवेलेबल आहे. लाईव्ह सिंगर हवा असेल लाईव्ह सिंगर आमच्याकडे अवेलेबल आहे. डीजे हवा असेल तर डीजे देखील आहे. कैलास पटेल हे फक्त पाहायला मिळतं पेनकरपाड्याच्या या स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षी देखील आपण हे चित्र पाहिलं होतं आणि या वर्षी देखील आपण हे चित्र या पेनकरपाड्या नगरवासियांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे पंकज 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक पूर्ण होते ते पहिलं. यावेळेस क्रमांक 2चा गोलंदाज देवेंद्र येतोय षटक हाताळण्यासाठी. अप्रतिम षटक. जर आपण कैलास पाहिलं तर 43 धावा आहेत समोर वाघवीड संघाच्या आणि या 43 धावेला प्रत्युत्तर जर वाघवीड संघाला द्यायचं असेल तर मी तरी म्हणेल 8 ते 9च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये कैलास पटेल खेळायला हवं वाघवीड या संघानं. नक्कीच. अजूनही बघितलं 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूमध्ये 38 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. भरत हा बघितला आपण पहिला खेळाडू बाद होतोय. नारायण अजूनपर्यंत उपस्थित आहे आणि गणेश मनेरा या खेळाडूला कोण विसरणार आहे. जरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार हवे असतील जरी 5 षटकार हवे असतील तरी थोडासा आत्मविश्वास वाढला जातो हा फलंदाज क्रीजवरती असल्यानंतर. परंतु बघायचं आहे यावेळेस वनडाऊनला येतोय गणेश मनेरा. वाघबिल गाव वाघबिल संघ वाघबिलचा पट्टा ठाण्याचा पट्टा कोण विसरणार आहे. क्रिकेटमध्ये इतिहास रचलेला आहे या गावाने. इथे बघितलं आपण अपील केली जाते पंच नाकारतायत. बघता बघता एक धाव पूर्ण केली जाते. जोरदार अपील होती कारण गोलंदाजाला माहिती होतं की ही विकेट फार महत्वाची आहे. जर ही विकेट आपल्याला प्राप्त होते तर आपण 60 किंवा 70% आपण क्रिकेटमध्ये आलो. एकसर एला नक्कीच असं वाटत होतं. त्या कारणाचं अपील जोरदार होती. धावा येत आहे. धावसंख्या पुढे सरकली जाते 6 या धावसंख्येवरती. अजूनही 37 धावेची गरज. हो गॅपचा वापर करतोय यावेळेस फलंदाज. सिंगल कंप्लीट केली जाते. 2 धावा काढण्याचा प्रयत्न परत बघितला आपण सिंगलने दोन्ही पण फलंदाज समाधान मानतायत. धावसंख्या पुढे सरसावली जाते 7 या धावसंख्येवरती. नारायण पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. गणेशला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे आणि जवळजवळ 43 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 7 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त रंगलेली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पेंकरपाडा बघितला आपण इथे बघितला आपण लॉफ करण्याचा प्रयत्न डीप मध्ये चेंडू निघून जातोय.
आणि मोठा फलंदाजा बाद होतोय यावेळेस बघितलं आपण गणेश मनेरा इज गॉन देअर. Hello, hello, hello. Hello, hello, hello. Hey, do थँक्यू डीजे 7 धाव. तर 7 धावा मित्रांनो फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं आपण जवळजवळ 36 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 36 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. वॉट अ क्रिकेट. दिस इज अ हाय फीवर मॅच हिअर. दिस इज अ हाय व्होल्टेज मॅच हिअर. आणि 440 व्होल्ट वाला हा सामना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. अप्रतिम सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत जे संघ आहेत आगरी कोळी समाज संस्थेमध्ये ते सर्व संघ टफच्या टफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघितलं आपण 2020-2021 कालखंड बघितला अप्रतिम क्रिकेट. इथे बघितलं आपण ड्राईव्ह केला जातोय. राकेश मात्र बघितलं थोडासा चेंडू निसाटला जातोय त्याच्या माध्यमातून आणि नंदू कव्हर करतोय चेंडूला. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. 9 इज द स्कोर हिअर. यानंतरचा सामना सुद्धा एक कडक असा सामना पाहायला मिळणार आहे. कारण एका बाजूने पालघर जिल्ह्याचा संघ बघितलं तर उमेलमानचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं तर मुंबई पट्ट्यातील मालवणी संघ झुंजाला झुंज देणार आहे मित्रांनो. तर यूट्यूब मधून कुठेही जाऊ नका, या मैदानामधून कुठेही जाऊ नका मित्रांनो. बघत राहा तुम्ही या मास्टर कपला. बॅटवरती चेंडू आला नव्हता व्यवस्थित, त्या कारणासह बघितलं जवळ चेंडूला खेळतोय फलंदाज. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 10 या धावसंख्येवरती. 10 धाव फलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. नक्कीच शार्दूल ठाकूर आज नक्कीच खेळला, त्याची आठवण होते. कारण पूर्वी बघितलं तर सचिन तेंडुलकर 10 नंबरची जर्सी घालायचा, तर नक्कीच बघितलं आपण तर 10 नंबरची जर्सीचा वापर बघितला शार्दूल ठाकूरने सुद्धा काही काळ केला होता. आणि बघितलं त्याच्यावरची खूप मीडियाची चर्चा सुद्धा झाली होती आणि ती आठवण ताजी होते या 10च्या आकड्यावरती या ठिकाणी. भारत राऊत. नक्कीच कारण शार्दूल ठाकूरने ज्यावेळेस जर्सी घातली होती कैलास पटेल, खरोखरच भरपूर मीडियाच्या माध्यमातून भरपूर चर्चा या गोष्टीकडे चाललेली होती. पुन्हा एकदा सज्ज होतोय देवेंद्र. यावेळेस सुपर डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, कौतुक करेल मी. कारण हा चेंडू जर आपण पाहिला बॅट अँड पॅडच्या मधून सरळ यष्टीच्या षटक संपलेला आहे, मागे निघून जातोय. तर 2 षटकं पूर्ण होत आहेत. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतायत ती म्हणजेच 10. अजून आपण विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे कैलास पाटील आणि येणाऱ्या या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 33. आस्किंग रन रेट नक्कीच थोडासा वाढला जातोय. यावेळेस थोडासा आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये वाघवेळ या संघाला, कारण प्रति षटकामागे 11 धावा कराव्याच लागतील वाघवेळ या संघाला. गणेश मनेरा, कैलास पाटील ह्या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर आत्ताच जर आपण 5 ते 10 दिवस जर मागे गेलो तर ठाणा 40+ प्रीमियर लीग जी स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स गणेश मनेराने दाखवला होता. असं वाटलं होतं की इथे देखील त्याच प्रकारे बॅट गणेश मनेराचे पाहायला मिळेल, मात्र लवकर बाद होतोय, स्वस्तात मिळतोय गणेश मनेरा. मी तर म्हणेल एक्सरे संघाला. नक्कीच गणेश मनेरा आणि पंकज कमळाकर गोंधळे बघितलं आपण हे हुकमी एक्के आहेत. आपण बघितलं तर वाघबीळ संघाचे तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार बघितलं तर पंकज गोंधळे यांनी अनेक वेळा मारलेले आहेत. आपण बघितलं ठाण्याच्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर बघितलं आपण मुंबईच्या पट्ट्यामध्ये. तर नक्कीच या 2 खेळाडूची फार मोठी आठवण होते वाघबीळ संघाच्या माध्यमातून. तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बघितलं आपण 33 धावेची गरज आहे या ठिकाणी वाघबील या संघाला या सामन्याला जिंकण्यासाठी. कुठेही जाऊ नका, सामना कडक आहे, सामना रोमांचक आहे. दिस इज अ हाय फीवर मॅच हिअर, दिस इज अ हाय व्होल्टेज मॅच हिअर आणि हा सामना कोणाच्याही बाजूने टर्न होऊ शकतो, लक्षात ठेवा. तर कुठेही जाऊ नका. राकेश इथे बघितलं ऑन साईडला चेंडूला वळवतोय फलंदाज, सिंगल कंप्लीट केली जाते. काय 2 धावा येतील का? ज्यावेळेस चेंडू हाताने मी म्हणे अडवता येत नाहीये त्यावेळेस बघितलं आपण तर पायाने थोडासा अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षका दुसऱ्या स्पेलमध्ये चेंडू कव्हर केला जातोय आणि धावा येत आहेत. बघता 3 धावा मोजाव्या लागत आहेत आणि या 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण तर 13 या धावसंख्येवरती. तर बरेचसे
प्रेक्षक जोडले जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून. शुभम यांचा मी आभार व्यक्त करतो, हितेश गरत, यशवी ठाकूर, जयेश यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो, अविनाश म्हात्रे तुमचा सुद्धा मी आभार व्यक्त करतायत, जे या ठिकाणी लाईव्ह ट्यूबला या ठिकाणी तुम्ही वॉचिंग करतायत. थँक्स फॉर जॉईनिंग अस फॉर दिस क्रिकेट इयर. अप्रतिम आयोजन भारत राऊत. नक्कीच कालच्या दिवसामध्ये जरी आपण पाहिलं कैलास तर नक्कीच प्रत्येक सामना जर आपण पाहिला 200हून अधिक प्रेक्षक आपल्याला जोडले गेले होते. आणि एक खासियत आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या या 40+ क्रिकेटची. करण्याचा आनंद जरी आपण मैदानाच्या आतमध्ये नाही तर यूट्यूबच्या माध्यमातून देखील घर बसता घेऊ शकता. आणि थँक फॉर TCP लाईव्ह महेंद्रजी भगत, धन्यवाद, कारण चांगली क्लिअरिटी, चांगला अपडेट त्यांच्या माध्यमातून देखील दिलं जात आहे सर्व प्रेक्षकांना. कमेंट येत आहेत आम्हाला की आगरीमध्ये समालोचन करा, मात्र माईक हातामध्ये असतात की आगरी भाषा पडणं खूप कठीण आहे. ते मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय का नाही, मात्र व्यवस्थित सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचतोय. आगरी भाषेचा एकमेव समालोचक मी दिनेश पाटील यांनाच म्हणू शकेल, मॅन फ्रॉम उमेलमान. कारण ज्यावेळेस माईक हातामध्ये कैलास आपला असतो त्यावेळी आगरी भाषा क्वचित मुखातून येते. राकेश पाटील, हरिराम पाटील यांचे सुपुत्र, अनेक वर्ष टेनिस विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव मुंबई नगरीतून पुढे आलं होतं. अनेक जे मोठमोठे क्रिकेटपटू, भरत वाघेला, मंदार गरुडे, त्यानंतर शांतनू गायचोरी, जे क्रिकेटपटू खास करून या वसईपट्ट्यामध्ये आपल्या कोणी आणल्या असतील कैलास पाटील, तर मी हरिराम पाटील नानांचं नाव आधी घेईल. कारण ही वसई नगरी ही या मोठमोठ्या क्रिकेटपटूंना दाखवली, ती म्हणजेच हरिराम पाटील यांना. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16 चेंडू आणि 28 धावेची गरज. यावेळेस लॉफ करतोय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक कमलाकर बोरी झेलच्या खाली आणि अप्रतिम असा झेल. आणखीन एक गडी बाद होतोय वाघवीळ या संघाचा. डॉक्टर डाकी मात्र मैदानाच्या बाहेर जाताना. तर मी तर म्हणेल कैलास विकेट देखील त्याचप्रमाणे वाघवीळ या संघाच्या पडत चाललेले आहेत. मात्र हा प्रयत्न करायला हवा, प्रत्येक खेळाडूला यावेळेस प्रयत्न खूप गरजेचा आहे. कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं तर वाघवीळ संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे, कारण थोडंसं कौरव पोहावं लागेल, थोडंसं गेरप पोहावं लागेल या वाघवीळ या संघाला. जी धावसंख्या समोर ठेवलेल्या 43 धावा ज्या समोर ठेवलेल्या आहेत, आणि या 43 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर मॅक्झिमम मी तर म्हणेल की आता यावेळेस थोडंसं गेरप होणं खूप गरजेचं आहे कैलास पाटील वाघवीळ या संघाला. नक्कीच 28 धावेची गरज आहे या ठिकाणी सामन्याला जिंकण्यासाठी. अर्ध्या षटकांचा पल्ला संपलेला आहे, म्हणजे 15 चेंडूंचा पल्ला संपलेला आहे. 15 चेंडूमध्ये 15 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक धावा आलेली असं म्हणायला हरकत नाहीये. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये 28 धावेची गरज आहे वाघबिल या संघाला या सामन्याला जिंकण्यासाठी. तर एक्सर ए संघ ज्याने की प्रथमतः बघितलं फलंदाजी करत असताना जवळजवळ 42 धावा पूर्ण केल्या, त्या 43 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि 43 धावांचा पाठलाग करत असताना बघितलं आपण आतापर्यंत 15 चेंडूमध्ये 15 धावा पूर्ण केल्यात वाघबिलच्या संघाने. राकेश इथे बघितला आपण टप्पा बघितलाय, फलंदाजाने ऑन साइडला चेंडूला दाडलाय, चेंडू जिथपर्यंत कव्हर करतोय तिथपर्यंत बघितलं तर चेंडू जातोय. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघणार आहोत या ठिकाणी. नक्कीच पंच योग्य ते तुम्हाला डिसिजन देतील यात काही शंका नाही आहे. नक्कीच जो पंचांचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहिलेला याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच भारत राऊत मनोज पाटील तिथे आहेत आणि मनोज पाटील हे देखील स्क्वेलेक पंच म्हणून आपण मनोजला देखील पाहिलं होतं आणि त्यांना देखील या मैदानाचा अनुभव आयोजक असतील तर प्लीज आयोजकांना विनंती करतोय तिथे जायचं आहे. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं काही घोषांकित क्षेत्र आहेत या मैदानामध्ये आणि याची माहिती जाणून घ्या. 2 पंच आहेत, तुम्ही पंचांसोबत चर्चा करून या घोषांकित क्षेत्राची माहिती जाणून घ्या. हे प्रत्येक संघाला मी अगोदरच कळवलं होतं आणि प्लीज आयोजकांना विनंती करतोय आपण त्या दिशेने जायचं आहे आणि योग्य तो निर्णय लगेचच जाहीर करायचा आहे. कैलास पाटील मालवणी मास्टर्स आपला निर्णय कळवायचा आहे. फील्ड फर्स्ट उमेदमान तुम्हाला फलंदाजी करायची आहे. उमेदमान मास्टर्स यस कैलास. नक्कीच 15 धावा मगाशी पूर्ण झाल्या त्या अजून बघितलं आपण थोडासा डिसिजन पेंडिंग आहे या ठिकाणी आणि 15 चेंडू मगाशी संपले गेले होते. या चेंडूवरती बघायचं किती धावा येत आहेत. तर मित्रांनो नक्कीच क्रिकेट
मी म्हणेन फार प्रेमाने खेळा हीच तुम्हाला विनंती करणार आहे. कारण बघितलं आपण अप्स अँड डाऊन्स हे क्रिकेटमध्ये येत असतात. नक्कीच पंचांचा इशारा चौकारासाठी येतोय. 4 धावेचा इशारा येतोय. या 4 धावेने बघितलं आपण पहिला चौकार वाघबिल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाते 19 या धावसंख्येवरती. 19 14 चेंडू आणि 24 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. वॉट अ क्रिकेट, अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. कारण एका बाजूने नारायण बघितलं सलामीला आलेला फलंदाज आहे. सिंगलला त्यांनी डबलला ट्रिपलला आणि ट्रिपलला बघितलं आपण चौपलला जवळजवळ चौकारासाठी त्यांनी कन्वर्ट केलंय. असा एक महान खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर बघितलं आपण राकेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथे बघितलं ऑन साईडला चेंडू वळवला जातोय. जिथपर्यंत कव्हर करतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा येतील का बघायला. त्या कमी फॉर 2 इयर. यस, द्या कम्प्लिटिंग 2 इयर. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धाव्याने बघता बघता धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येवरती. तर 21चा आकडा मित्रांनो असा आहे की नक्कीच राजेश चव्हाण यांची आठवण होते. कारण ज्या वेळेस राजेश चव्हाण यांनी क्रिकेटला खेळलं ते 21चे 21 सामने बघितलं भारताने जिंकले होते. त्या कारणास्तव राजेश चव्हाण यांना बघितलं आपण लकी चाम यांना म्हटलं जातं मित्रांनो. तर 21चा आकडा आल्यानंतर लगेच ते आठवण होते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. भारत राऊत. नक्कीच 21 म्हटलं तर 21 मोदकांची देखील आठवण होईल जे आपण गणराज बाप्पाच्या चरणी अर्पण करतोय. 21 नावानं ज्याला संबोधलं जातं तसं पाहायचं गेलं तर 103 नावं आहेत गणरायाची. अशी अनेक उपमा आहेत या आकडेवारी जर आपण पाहिली तर. यावेळेस लॉफ करतोय हा चेंडू स्क्वेअर मध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेनं. नंदू पाटील 1-1 चेंडूला फील्ड करतायत. फेकी जाईपर्यंत इथे या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 23. 3 षटक पूर्ण. अजूनही 12 चेंडू कैलास पाटील शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये वाघवीळ या संघाला धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच 20. आस्किंग रेट आपण पाहिला जो 11च्या घरामध्ये आस्किंग रेट गेला होता तो मात्र कुठेतरी आता कमी पाहायला मिळतोय. 10 ते 10.5च्या सरासरीनं खेळावं लागणार आहे. 10च्या सरासरीनं खेळावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये वाघवीळ या संघाला. याचं कारण नारायण. मी सुरुवातीलाच म्हटलं 2021 आणि 2020चा काल नारायण प्लेइंग 11 मध्ये या खेळाडूला मी कधीही पाहिलं नव्हतं. 1 वर्ष मी तर म्हणेन पूर्णतः गॅप या खेळाडूनं घेतला होता. कारण एक जबरदस्त फलंदाज आहे जो काळ नारायणचा मी मास्टर्स क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. याच डोळ्यानं दमन स्पर्धा म्हणा, लोणावळा स्पर्धा म्हणा किंवा आपल्या होणाऱ्या या जवळपास त्यावेळी 18 स्पर्धा व्हायच्या त्या 18 स्पर्धा म्हणा त्या स्पर्धा गाजवल्या होत्या या खेळाडूंना. टॉप 10 रँकिंगमध्ये देखील मी या खेळाडूला पाहिलं होतं आणि तो खेळाडू पुन्हा एकदा एका हाती किल्ला लढवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैलास पाटील. नक्कीच 19 की 20 मात्र बघितलं आपण रिस्क आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बघितलं आपण 20 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. तर यानंतरचा सामना सुद्धा बघितला आपण एक रोमांचक असा सामना होईल यात काही शंका नाही मित्रांनो. तर मित्रांनो वरदान तामोरे यांनी सुद्धा बघितलं एक्सआर संघासाठी पॉझिटिव्ह कमेंट्स दिलेले आहेत. त्यांचा आभार व्यक्त करतोय. भुवन पाटील जॉईन होत आहेत. वरदान तामोरे सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा ते सेकंड वेळेला या ठिकाणी जॉईन झाले होते. प्रेमकांत जॉईन होत आहेत. त्याच्यानंतर भुवन पाटील सुद्धा जॉईन झाले होते. त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू फॉर जॉईनिंग द क्रिकेट ऑन द यूट्यूब इयर. अप्रतिम क्रिकेट. मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंचा विचार केला तर 21 धावेची गरज 20 धावेची गरज 12 चेंडूने 20 धावा. 19 नाही बल्कि 20. 19 नाही तर 20 धावा यायला हव्या. मात्र रिस्क आहे तिथे लक्षात ठेवा तुम्ही. सामना कोणाच्याही बाजूने जिंकू शकतो. एनिथिंग कॅन हॅपन इन द गेम ऑफ द क्रिकेट. मात्र जय जुना जाणता क्रिकेटर. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं, पुराणा व सोना. आणि नक्कीच जय ऑन साइडला वळले होते. डीप मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जाईल. 2 धावेचा इशारा होतोय. पंकज त्या ठिकाणी आहेत. पंकज आम्हाला डिसिजन देत आहेत की 2 धावा आल्यात करून आणि 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते 25 या धावसंख्येवरती. 25 इज अ स्कोर इयर. 18 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा हव्यात 17. फिरकी गोलन 18 धावा मगाशी हव्या होत्या. इथे मात्र झेलची संभावना आणि इथे गडी बाद होतोय. मोठा आदरा बसतोय वाघबिल या संघाला. दिस इज द फॉल ऑन द विकेट इयर. चला संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा या 4थ्या सामन्यामध्ये वाघबिल वर्सेस एक्सर एस या सामन्यामध्ये आपण येऊया. वेलकम 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 डीजे.
डीजे पुन्हा एकदा आमच्यापासून लांब आहेत, तर त्या कारणाचं आम्ही कंटिन्यू करणार आहोत. 25 धावा फलकावरती मित्रांनो पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज दीपक पाटील सारखा फलंदाज विकेटवरती पाहायला मिळतोय, जो 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. इथे बघितलं ऑन साइडला डीप मध्ये मी कौतुक करणे फलंदाज नारायण यांचं, त्याचं कारण सलामीला आलेला फलंदाज आहे, अजूनही संघर्ष करतो या ठिकाणी. कहते हैं रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने भी रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. काय एकसर संघ सूर्य बनून निघेल का या ठिकाणी, तो काय या ठिकाणी मी म्हणे वाघबिल संघ सूर्य बनून निघेल का या ठिकाणी, तो प्रयत्न केला जातो या ठिकाणी. बघायचं आहे दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्न आटोक्यात करताय या ठिकाणी, कारण करो आणि मरोवर जसा संघर्षपूर्ण मुक्का आलाय या ठिकाणी. दोन्ही संघ संघर्षपणे प्रयत्न करतायत. एका ठिकाणी बघितलं आपण तर सन्नाट आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं तर रोमांच आहे या ठिकाणी, कारण हे क्रिकेटच तसं आहे मास्टर कपचं मित्रांनो. तर भारत राऊत नक्कीच नक्कीच प्रयत्न तर करायला लागतीलच. जर विजयी तुम्हाला हवा असेल तर प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मंकड विकेटसाठी पहा पहिल्यांदा बॉन्ड केलं गेलं जय पटेल यांच्याकडून. यावेळेस शॉट ऑफ लँड चेंडू हवे तर वॉर्ड कॅच. काय हा कॅच आहे की ही मॅच आहे केलंच पडेल, कारण जो डोकेदुखी ठरला होता नारायण, मात्र ती डोकेदुखी सॅरोडॉन प्रमाणे बाहेर काढली जाते राकेश पटेल यांच्याकडून. नक्कीच भारत राऊत मी तर म्हणेन वेट अँड वॉच आहे, कारण तो अजूनपर्यंत सामना बाकी आहे. थँक्यू डीजे. आज राकेश पाटील यांनी आपल्या वडिलांची आठवण ताजी केली असं मला हरकत नाहीये. हरिराम पाटलांची मी म्हणेन आठवण ताजी केली यात काय हरकत नाहीये. त्याचं कारण एक आहे बघा, मी म्हणेन एक सुंदरचा झेल टिपला जातोय त्याच्या माध्यमातून, समोर येतोय आणि बघितलं समोर चेंडूला फेस करतोय आणि वाघबिल संघाला एक मोठा धक्का देतोय. वाघबिल संघाला मोठा प्रयत्न करायला लागेल. म्हटलं जातं प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातंय, तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. जर प्रयत्न करतो वाघबिल संघ तर नक्कीच पुढे येऊ शकतोय. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही कधी मी म्हणे शेवटच्या चेंडूमध्ये सुद्धा शक्य ते करू शकता मित्रांनो. अशा बऱ्याचशा घडामोडी क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये, एनिथिंग कॅन हॅपन इन द गेम ऑफ द क्रिकेट असं म्हटलं गेलेलं आहे. वाघबिल संघाला तो प्रयत्न करायला लागेल आणि तोच प्रयत्नासाठी प्रयत्न मैदानामध्ये येतोय 7व्या क्रमांकावरती. भारत राऊत नक्कीच, कारण प्रयत्न तर करावे लागणारच आहेत ना, त्यासाठीच खास करून प्रयत्न करण्यासाठीच प्रयत्नाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे वाघविल मास्टर्स या संघानं. हा देखील एक हार्ड हिट फलंदाज आहे. प्रयत्न याकडून याच्या खेळीकडून देखील मी भरपूर मोठमोठे फटके पाहिलेले आहेत. कैलास पटेल हे देखील विचारता काम तितका अनुभवी गोलंदाज आहे मात्र जय पाटील. यावेळेस पहा, कारण मास्टर्स क्रिकेटमध्ये मंकड विकेट घेणारा एकमेव गोलंदाज कोण असेल तर मी जय पाटील यांचं नाव घेईल, कारण अनेक विकेट्स आहेत यांच्या नावावर. जय पाटील यांच्या विथ द टर्न यावेळेस लॉफ करतो, चेंडू हवेत आहे का, हा झेल होईल का, आणि ते मात्र पहा आणखीन एक सफलता प्राप्त करतो जय पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये. कुठेतरी सामना एका बाजूला झुकला होता वाघवेलच्या दिशेनं, तो मात्र सामना एकसर हे संघ आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. थँक्यू डीजे. तर पहा हरिराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक राकेश पाटील यांना देण्यात आलेला आहे, जो झेल राकेशनं पडवला खरोखरच, कारण भिंतीप्रमाणे उभा होता, खास करून या विजयाच्या आडवा उभा होता मित्र म्हणजे एक्सरेस संघाच्या तो म्हणजेच नारायण. अप्रतिम कामगिरी नारायणनं सुरुवातीपासून एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. जर त्याला एखाद्या खेळाडूची साथ मिळाली असती कैलास पटेल मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच धावफलकामध्ये थोडा बदल पाहायला मिळाला असता. धावसंख्या होती ती म्हणजेच 27. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकदा मिळेल 28 धावा, धावफलका लागले तरी षटक पूर्ण होते. ते म्हणजे 4 अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 6, आणि येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 6 चेंडू 15 धावा. आपण विकेटच्या दिशेने वळूया. एकसर ए संघाच्या विकेट्स गेल्या होत्या त्या 4, आणि वाघवीळ या संघाच्या विकेट्स गेलेल्या त्या 6, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि येणारे या 6 चेंडूमध्ये वाघवीळ या संघाला 15 धावा या कंपल्सरी कराव्या लागतील.
नक्कीच 6 चेंडूमध्ये 15 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी मित्रांनो. आणि 15 धावेची गरज असताना बघितलं शेवटच्या चेंडूवरती विश्वास टाकला जातोय. एक्सर ए संघाच्या माध्यमातून प्रज्योत यांच्या नावावरती मी म्हणेन प्रज्योत यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जात आहे. प्रज्योत अंबेरे यानं बघितलंय पालघर जिल्ह्याचा खेळाडू. मात्र हा खेळाडू बघितला आपण प्रज्योत एक्सर ए संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. तर बघायचं ग्रेट क्रिकेट काय करावं लागेल या ठिकाणी. 15 धावेचा प्रयत्न करावा लागेल बघितला आपण वाघबीळ संघाला. तर होऊ सुद्धा शकतात, नाही सुद्धा होऊ शकत. हा ना हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत मित्रांनो या सामन्यामध्ये. बघायचं आहे होकार येतोय की नकार येतोय, होकार कोणाला येतोय आणि नकार कोणाला येतोय ते बघायचं आहे या सामन्यामध्ये. मात्र एका बाजूला प्रयत्न करणार आहे वाघबीळ संघ, दुसऱ्या बाजूला बघितलं आपण तर प्रयत्न करणार आहे तो या ठिकाणी एक्सर ए संघ. दिस इज नॉट अ सिम्पल गेम मी म्हणेन. हा सिम्पल गेम नाही आहे मी म्हणेन. क्रिकेट इज मी म्हणेन नक्कीच एक चांगला खेळ म्हटला गेलेला आहे आणि दर्जेदार खेळाचा एक चांगला उपयोग करता येते दोन्ही पण संघ. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बघितला स्ट्रेट येतोय. 2 येत आहेत आणि अजूनही बघितलं आपण धावेची गरज आहे. 13 धावेची गरज आहे. 5 चेंडू 13 धावेची गरज. 5 चेंडू 13 धावेची गरज आहे. एका बाजूने सुजय आहे, दुसऱ्या बाजूने प्रयत्न आहे. मात्र गडी बाद झालेत 6. इथे बघितलं आपण लेगबाजचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 31 धावसंख्येवरती धावफलक पुढे सरकलं जात आहे. 4-12 4-12ची लोकल पकडावी लागेल या ठिकाणी. पर बघितलं मागच्या वर्षापासून लोकलची फार आठवण येते प्रेक्षकांना आणि जे कामावरती जाणारे लोक आहेत त्यांना फार मोठी आठवण होते मित्रांनो. आणि 4-12च्या आकड्याने पुन्हा एकदा आठवण ताजी होत असताना कुठेतरी पाहायला मिळते. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. बघा जय पाटीलने तो गेम पुन्हा एकदा आणला. त्याच्यानंतर कलाटणी देतोय प्रज्योत सारखा खेळाडू. कमलाकरने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. देवयज्ञने बघितलं 4 धावा खर्च केल्या होत्या. राकेश थोडासा मागडा ठरला होता 13 धावांवरती. मात्र बघितलं आपण जय आणि प्रज्योत पुन्हा एकदा गेमला आणताय या ठिकाणी एक्सर ए संघासाठी. वाघबीळ संघ काय करावं लागेल. एखादा षटकार किंवा मी म्हणेन 2 मोठे फटके दॅट विल बी द गेम चेंज. हो बॅकफुट बॉल जाण्यासाठी मजबूर करतोय फलंदाजाला. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते 32 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 11 धावा हव्यात. कंपल्सरी या धावा कराव्याच लागतील लक्षात ठेवा. कारण विकेट बघितला एक्सर ए संघाच्या कमी आहेत आणि वाघबीळ संघाच्या जास्त विकेट्स आहेत. त्या कारणाचं 2 चेंडूमध्ये 11 धावा ह्या कराव्याच लागतील. बघायचं आहे 2 लगातार षटकार लागतायत का. जर षटकार लागतायत तर चमत्कार घडेल यात काही शंका नाहीये मी म्हणेन. ऑल ऑफ केला जातोय. चेंडू बघितलं डीप मध्ये निघून जातोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. बघता बघता 2 धावा पूर्ण होतील यात काही शंका नाहीये. 2 धावा येत आहेत. काय तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का. यस दे आर कमिंग फॉर 3 इयर. 3 धावा पूर्ण केल्या आहेत. 3 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 3 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 35 या धावसंख्येवरती. 1 चेंडू 8 धावेची गरज आहे. मात्र रेकॉर्ड काय म्हणतोय भारत राऊत. एका चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात का मास्टर कप मध्ये काय म्हणायचंय. एका चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. कैलास पटेल 8 धावा नाही आहे तो रेकॉर्ड्स. नक्कीच इथे बघितलं लॉफ करण्याचा प्रयत्न